जाणून घेऊयात। माझ्यासोबत बीडचे माजी आमदार आहेत सय्यद सलीम साहब काय बघताय तुम्ही या घटनेकडे कसं बघताय? नहीं, लोगों में जो है तो बीड जिले की ये गुंडागर्दी दहशतगर्दी को समाप्त करने के लिए लोग रस्ते पे उतरे आले हैं। ठीक आहे, माझ्यासोबत संदीप क्षीरसागर सुद्धा आहेत। भैया काय सांगाल तुम्ही की इतका मोठा आक्रोश रस्त्यावरती उतरला? बघा सर, आपण ह्याच्या आधी सुद्धा एखादा काही गुन्हा झाला, लोक म्हणतात आम्ही राजकारण करतोय, पण आपण सुद्धा साक्षीदार आहे। तुम्ही हा मोर्चा बघितल्यानंतर एखाद्या गुन्हा झाल्यानंतर हा बीड जिल्ह्याच्या इतिहासात इतका मोठा मोर्चा पहिल्यांदा निघाला। आज तुमचे लेन्सेस सुद्धा बीड जिल्ह्याच्या इतिहासात इतका मोठा मोर्चा पहिल्यांदा निघाला। आज तुमचे लेन्सेस सुद्धा कमी पडतात आणि हा एका जातीचा आणि ह्याचा विषय नाहीये। आज हिंदू, मुस्लिम, ओबीसी, 18 पगड जाती, बौद्ध समाज हा सगळं रस्त्यावरती उतरले आहेत। त्यांना फक्त त्या संतोष अण्णा देशमुखच्या कुटुंबाला कुठंतरी न्याय भेटला पाहिजे, त्यांचे सूत्रधार आत गेले पाहिजे, त्यांना शिक्षा लागली पाहिजे। पण हा आक्रोश सरकारच्या विरोधात नाही। हे बघा, सरकार म्हणून आम्ही जेव्हा त्यांच्या समोर मांडलं, आज सुद्धा या मोर्चामध्ये भाजपचे काही आमदार आहेत, म्हणजे सुरेश अण्णा आहेत, प्रकाशदादा आहेत, नमिताताई मुंदडा येणार आहेत, विजय पंडित येणार आहेत, अभिमन्यू पवार जे भाजपचे ते सुद्धा आज मोर्चामध्ये उपस्थित आहेत। त्यांची सुद्धा ही मागणी आहे। त्यांच्या आपण जी बोलल्यानंतर जे काही सरकारने उत्तर दिलं त्या पद्धतीने ह्या 2-3 दिवसामध्ये कारवाई होतात असं नाही, पण 2 नंबरचे धंदे बंद झाले, काही जण अटक झाले, पण वाल्मिक कराडचा जेव्हा विषय येतो तेव्हाच तिथं थांबतो आपण। मग अल्टिमेटम देणार तुम्ही या मोर्चाला? हे बघा, आम्हाला अल्टिमेटमचा विषय नाही, जो लोकांची भावना आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून मला मांडावंच लागणार आणि लोक ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरले आहेत या मोर्चाला थांबणार नाही। माझी सरकारला विनंती आहे की तातडीने त्यांना अटक झाली पाहिजे। नक्की आपण ऐकताय की हे संदीप क्षीरसागर जे बीडचे आमदार आहेत, ज्यांनी पहिल्यांदा या प्रश्नावरती आवाज उठवला होता, ते मागणी करतायत की जोपर्यंत या प्रकरणातील आरोपी अटक होणार नाहीयेत तोपर्यंत हा आक्रोश थांबणार नाहीये। अमोल, निश्चित हा आक्रोश थांबणार